ओम नमो ज्ञानेश्वराय नमो नमः। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15वा। नमन। आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले परी बैसऊ पाऊले श्री गुरूंची। ऐक्य भावाची अंजुळी, सर्वेंद्रिय कुडमुडी भरुनिया पुष्पांजुळी अर्घ्य देवो। अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ, ते लागलेचे अबोट चंदनाचे। प्रेमाचे निभांगारे निर्वाळुने दुपुरे, लेवऊ सुकुमारे पदेतीये। घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी अंगोळिया। आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवूवरी। तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे मोवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर। माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेवू श्रीचरण, करू भोग मोक्ष निंबलोण पायातया। या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा, जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे। ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेखला हे उजरे, जे वाचे ते ये करी सुधा सिंधू। पूर्णचंद्राची आकोडी वक्तृत्वा घापे कुरोंडी, तैसी आणि गोडी अक्षरांते। सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीमध्ये प्रकाशाची, तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी। नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखजे जेणे दैवे। श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी, तैसी सासिने बरवी वाचावल्ली। ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, तो देवो होय शब्दाचा चमत्कारू। जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासी ही जे नागवे, ते अगोचर भावे गोठी माझी। एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग, गुरुपद पद्म परागला हे जैका। तरी बहु बोलू काही आजिते आणि ठाई, मा ते वाचोनी नाही ज्ञानदेव म्हणे। जे तान्हे निमिया पत्ते आणि माझे गुरु एकलवते, म्हणूनी कृपेसी एक हाते झाले तिये। पहा पा बरोबरी आघवी, मेघ जातकांसी रिचवी, मज लागे गोसावी तैसे केले। म्हणूनी रिकामे तोंड करू गेले बडबडके, गीता ऐसे गोड आतुरले। होय अदृष्ट आपैते, तै वाळू चिरत्ने परते, उजू आयुष्य तै मारिते लोभू करी। आधणी घातलिया हरळ, होती अमृताचे तांदूळ जरी, भुकेची राखे वेळ जगन्नाथ। तयापरी श्री गुरु करिती जै अंगीकारू, तय होऊनी ठाके संसारू मोक्षमया गवा। पहा पा काही नारायणे, तया पांडवांचे उणे, की जैची ना पुराणे विश्ववंद्ये। तैसे श्री निवृत्तीराजे, अज्ञानपण हे माझे, आणिले ओझे ज्ञानाचिया। परी हे असो आता प्रेम रुळत असे बोलता, के गुरुगौरव वर्णिता उन्मेष असे। आता तेणेची पसाये, तुम्हा संतांचे मी पाये, वळगेन अभिप्राये गीतेचेनी। तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती, निर्णयो कैवल्यपती ऐसा केला। जे ज्ञान जयाचा हाती, तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमख संपत्ती स्वर्गींची। का शत एक जन्मा, जो जन्मोनी ब्रह्म कर्मा करी, तोची ब्रह्मा आणू नोहे। नाना सूर्याचा प्रकाशू लाहे, जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो। तरी तया ज्ञाना लागी कवणापा योग्यता अंगी, हे पाहता जगी देखिला एकू।
जे पाताळींचेही निधान दावील की रांजन परी होवावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. तरी विरक्ती वाचून केही ज्ञानासी तगणे नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. आता विरक्तीची कवणपरी जे येऊनी मनाते मरी हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे. जे विषय रांधिली रस सोये जै जेवणारा ठाऊवी होये तै तो ताटची सांडली जाये जयापरी. तैसी संसारा या समस्ता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे तेच वृक्षाकार विषय सांगिजतासे विश्वेशे पंचदशी. उपडिले कवतके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नवे जाण. याची एके परी रूपकाची आकुसरी सारी तसे वारी संसाराची. करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो हुवावया अध्यावो 15वा. आता हेची आघवे ग्रंथ गर्भीचे चांगावे उपलविजेल जीवे आकर्णिजे. तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. अगापै पंडुकुमरा येता स्वरूपाची घरा करीतसे आडवारा विश्वाभासुजो. तो हा जगडंबरू नोहे येथ संसारू हा जाणे महातरू थांबला असे. परी येरा रुखांसारिखा तळी मुळे वरी शाखा तैसा नोहे म्हणोनी लेखा नये कवणा. आगी का कुऱ्हाडी होय रिगावा जरी बुडी तरी हो का बलतेवडी वरचील वाढी. जे तुटलिया मुळापाशी उलंडेल का शाखांशी परी तैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे. अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाडी अधोमुख रुखायया. जैसा भानू उंची नेणोखे रश्मी जाळ तळी फाखे संसार हे कावरुखे झाड तैसे. आणि आथी नाथी तितुके रुंधले असे येणेची एके कल्पांतीचे नि उदके व्योम जैसे. का रवीचा अस्तमानी अंधारेनी कोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडला असे. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुसुता ते रूखुची हा. हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मळीला नोहे येणेची हा होये शारंगवळुगा. आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले खीर असे परी आधीची ही असोसे मुळे यया. पै बलवचेची महामारी पिंपळा का वडाची आपरी जे पारंबिया माझारी डहाळिया असती. तेवेंची गा धनंजया संसार तरु यया आधींची आथी खांदिया हेही नाही. तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे दिसता ती अपाडे सासिन्नले. झाले गगनचिपा वेलिये का वारा मांडला रुखाचे न्याये. नाना अवस्थात्रये उदयला असे. ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयला जाण रुखू ऊर्ध्व मुळू. आता ऊर्ध्व या कवण येथे मुळते किम लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया. अथवा द्रुमायया अर्धीजिया मुळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा. आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णयो केला. हे आघवेची बरवे तुझी प्रतितीसी फावे. तैसे निसांगो सोलिवे विन्यासे गा. परी ऐकेगा सुभटा हा प्रसंगो असे तुझची जोगा. कानची करी हो सर्वांगा ये आथिलिया. ऐसे प्रेमरसे सुरफुरे बोलिले जव यादववरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरूपिती ते थेकुले एवढे श्रोतेपण फाकले. जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणवनी घोटू भरोपाहे एकसरा अवघेयाचा. ऐसी सोय सांडोनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली. तेथ झाले नि सुखे केली कुरवंडी तया. ओम
नमो ज्ञानेश्वराय नमो नमः।